Good morning, dear friends. I am Amol Tadekar. Welcomes you to my YouTube channel Physics by Amol sir. तर बाळांनो बघा रे, आपण लास्ट लेक्चर मध्ये काय शिकलेलो होतो तर न्यूमेरिकल्स बघितले होते. कुठपासून? न्यूमेरिकल नंबर 12 पासून तर न्यूमेरिकल नंबर 16 नंबर पर्यंतचे न्यूमेरिकल्स आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत आणि या लेक्चर मध्ये आपण न्यूमेरिकल नंबर 17 पासून तर जे उर्वरित न्यूमेरिकल्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर बाळांनो न्यूमेरिकल 17 काय म्हणतात किंवा काय आहे क्वेश्चन नंबर 17 तर a pendulum consisting of a massless string of length 20 cm and a tiny bob of mass 100 gram. ओके, काय आहे बाळांनो बघा रे, तर म्हणत काय आहे ए पेंडुलम आहे कन्सिस्टिंग ऑफ ए मासलेस स्ट्रिंग ऑफ लेंथ किती बाळांनो जो दिला त्याला डाटा मध्ये लिहिणार रे. तर डाटा काय लिहिणार बाळांनो, सगळ्यात आधी डाटा लिहिणार आपण. तर डाटा मध्ये दिलेला काय आपल्याला स्ट्रिंग ऑफ लेंथ म्हणजे स्ट्रिंगची काय आहे लेंथ दिली किती आहे 20 सेंटीमीटर. तर स्ट्रिंगच्या लेंथला म्हणतो बाळांनो एल म्हणतो. हा एल आहे, स्मॉल एल आहे. एल इज इक्वल टू काय आहे बाळांनो तर 20 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. याला लिहिणार व्यवस्थित तर इज इक्वल टू बाळांनो हा सेंटीमीटर जो आहे तो सीजीएस युनिट आहे. आपल्याला काय करायचं आहे सीजीएस मध्ये असतील तर त्याला एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करायचं आणि सॉल्व्ह करायचं. ओके, तर बाळांनो काय होणार सेंटीमीटरचा मीटर करावं लागेल. मीटर हा एसआय युनिट आहे, लेंथ आहे. सर नो हो सर. तर बाळांनो काय करणार आहे बघा, लक्ष द्या. 20 सेंटीमीटर आहे, सेंटीमीटरचा मीटर करायचं काय करणार 20 इंटू 10⁻⁻2 मीटर. झाला का बाळांनो, सेंटीमीटरचा मीटर करायचा आहे तर 10⁻⁻2 ने काय केला इंटू केला. त्यानंतर समोर बघा रे क्वेश्चन काय म्हणताय अँड ए टायनी बॉब ऑफ मास 100 ग्राम म्हणजे काय केलेलं आहे स्ट्रिंगला मास बांधलेला आहे. किती ग्राम आहे मास 100 ग्राम आहे बाळांनो. तर मासला स्मॉल एम म्हणतो तर किती दिलाय मास इज इक्वल टू 100 ग्राम. ओके, चला बाळांनो तर याला काय करणार ग्राम हा एसआय युनिट आहे का अगेन नाही. हा कोणता युनिट आहे ग्राम म्हणजे सीजीएस युनिट आहे बाळांनो. याला एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करणार तर 100 जसंच्या तसे काय करायचं ग्रामचं आपल्याला किलोग्राम मध्ये करायचं तर इंटू काय करणार 10⁻⁻3 किलोग्राम. ओके, त्यानंतर बाळांनो समोर बघा क्वेश्चन काय म्हणताय इज सेटअप ॲज ए कोनिकल पेंडुलम म्हणजे स्ट्रिंगला आपण मास बांधलेला आहे आणि त्याला काय बनवलेलं आहे कोनिकल पेंडुलम जर बनवलेला आहे तर म्हणत काय आहे इट्स बॉब नाउ परफॉर्म 75 आरपीएम. 75 आरपीएम म्हणजे बॉबची फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला बाळांनो. किती दिल्या रे फ्रिक्वेन्सीला एक तर एन म्हणा किंवा फ्रिक्वेन्सीला स्मॉल एफ म्हणा. ओके, चलो प्यारे बच्चो तर एन किंवा स्मॉल एफ म्हणजे एन म्हणजे काय फ्रिक्वेन्सी आहे. तर फ्रिक्वेन्सी इक्वल टू किती दिली आपल्याला बघा क्वेश्चन मध्ये 75 आरपीएम. तर 75 आरपीएम. आरपीएम म्हणजे काय होते रे रोटेशन पर मिनिट. बट मिनिट आहे एसआय युनिट आहे का अगेन नाही आहे. तर बाळांनो काय करणार याला सेकंड मध्ये कन्वर्ट करणार. तर 75 जसंच्या तसं मिनिटचा आपल्याला सेकंड करायचं आणि कुठे तर पर आहे. पर आहे म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये रोटेशन पर मिनिट आहे तो आहे. तर डिनॉमिनेटर मध्ये काय करणार मिनिट म्हणजे किती सेकंद रे 60 सेकंद. तर 60 ने डिवाइड केला तर काय झाला आता रोटेशन पर सेकंद म्हणजेच आरपीएस झाला बाळांनो. ओके, चला त्यानंतर काय म्हणतात रे कॅल्क्युलेट. बघा आरपीएम पर्यंत आला 75 आरपीएम फ्रिक्वेन्सी लिहिली आपण ना. त्यानंतर काय म्हणताय कॅल्क्युलेट म्हणत आहे कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी आणि इन्क्रीजिंग पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो टू फाइंड जे कॅल्क्युलेट करायचं त्याला कुठे लिहिणार बाळांनो टू फाइंड मध्ये लिहिणार. तर टू फाइंड काय काढायचं आहे नंबर 1 कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी म्हणजे नंबर 1 कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. जे काढायचं आहे त्याला काय लिहिणार टू फाइंड मध्ये. तर कायनेटिक एनर्जी काढायची तर कायनेटिक एनर्जी काढायची म्हणून त्याला क्वेश्चन मार्क या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला काहीतरी आणायचं. ओके, त्यानंतर बाळांनो समोर बघा क्वेश्चन काय म्हणताय अँड इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ दी बॉब म्हणजे जो काही कोनिकल पेंडुलमचा बॉब आहे त्याच्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये जे काही इन्क्रीमेंट येत आहे ते काढायचं. म्हणजे नंबर 2 काय काढायचं बाळांनो आपल्याला इन्क्रीज म्हणजे डेल्टा पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. डेल्टा म्हणजे काय इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो बाळांनो बघा आपल्याला जे दिलं होतं ते लिहिलं जे काढायचं ते पण लिहिलं. आता काय करणार तर लक्ष द्या बाळांनो नाव आता काय करणार रे तर नाव वी नो दॅट जे काढायचं आहे ते काढणार आपण. तर वी नो दॅट काय माहित आहे बाळांनो आपल्याला नंबर 1 काय काढायचं आहे रे कायनेटिक एनर्जी काढायची आहे. तर बघा पटापटा काढायचं आपल्याला. काय करणार कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो अरे सर 5व्या वर्गाचा फॉर्म्युला आहे सर. काय असतो हाफ mv स्क्वेअर असतो की नसतो. चला बाळांना आपल्याला मास दिलेला आहे का 100 ग्राम म्हणजे 100 इंटू 10⁻³ kg आपल्याला मास दिलेला आहे. सर नो हो सर दिलेला आहे. बट बाळांना आपल्याला वेलोसिटीचा स्क्वेअर दिलाय का नाही दिलाय ना नाही दिलाय. तर बाळांना इक्वेशन नंबर 1 म्हणा आपण काय करणार आता वेलोसिटीचा स्क्वेअर
काढणार. कसं काढणार सर? तर आपल्याला माहित आहे बॉबची कोणती मोशन होणार? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होणार. आणि हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये बट लिहिणार आपण. बट वेलॉसिटी इज इक्वल टू काय तरी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन साठी किंवा सर्क्युलर मोशन साठी तर अंडर रूट ऑफ काय ते बाळांनो RG tan थीटा. येस और नो? हो सर, हे तर फॉर्म्युला आम्ही ऑलरेडी बघितलाय. वेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG tan थीटा. बट बाळांनो अगेन पुन्हा काय करायचं आपल्याला? वेलॉसिटी पाहिजे का? वेलॉसिटीचा स्क्वेअर ठेवायचा इक्वेशन 1 मध्ये. येस और नो? इक्वेशन 1 मध्ये आपल्याला बघा 1/2 म्हणजे माहित होते. मास पण दिलेला आहे, वेलॉसिटीचा स्क्वेअर नव्हता दिला. आपण वेलॉसिटीचा फॉर्म्युला लावला. बट वेलॉसिटीचा स्क्वेअर आहे तर वेलॉसिटीला काय करायचं? दोन्ही साइडला या फॉर्म्युल्यामध्ये स्क्वेअरिंग करायची. तर काय होणार आहे? देअरफॉर वेलॉसिटीचा स्क्वेअर इज इक्वल टू याचा हा जो स्क्वेअर रूट मध्ये याचा स्क्वेअर रूट काय होणार? कॅन्सल होणार. राहणार काय बाळांनो? RG tan थीटा. ओके चला. बट आता पुन्हा काय प्रॉब्लेम आहे सर? तर हा tan थीटा जो आहे ते थीटा आहे. थीटा म्हणजे कोणता अँगल असतो रे? पटकके दिशाने बाळांनो बघायचंय. काय करायचं बघा. तर हा होता फिक्स सपोर्ट होता. फिक्स सपोर्टला आपण एक स्ट्रिंग बांधला होता अशा प्रकारे. सॉर्नो स्ट्रिंगला आपण एक ऑब्जेक्ट बांधला होता, त्याला बॉब म्हटलं होता. बॉबची कोणती मोशन होती ती बाळांनो? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होत होती. जर बॉब इथे असेल तर बाळांनो हा स्ट्रिंग झाला होता. स्ट्रिंगची लेंथ काय झाली इथपासून? हे डायग्राम मी ऑलरेडी शिकवलेले आहे बाळांनो थेरी मध्ये. ओके, जे एक लेक्चर नंबर 1 पासून लेक्चर नंबर 7 पर्यंत जे थेरी आपण शिकलेलो किंवा तुम्ही बघितलेल्या त्यामध्ये मी अशा प्रकारे शिकवलेल्या कोनिकल पेंडुलम. ओके, तर बाळांनो बघा काय समजायचं आहे. इथे जर बॉब असेल तर बॉबचा वेट कुठे लागतो रे? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. हा स्ट्रिंगची लेंथ झाली. स्ट्रिंग मध्ये काय येणार? फिक्स सपोर्ट कडे टेन्शन लागणार. टेन्शनला टी डॅश म्हटला होता. स्ट्रिंगने काय केलेलं आहे? फिक्स सपोर्ट सोबत तर अँगल बनवला, त्याला थीटा म्हटला होता. कोन म्हटला होता आपण. कोन म्हणजेच अँगल किंवा थीटाने डिनोट केला होता. हे काय झाली रे? हॉरिझॉन्टल सर्कलची रेडियस झाली बाळांनो. ही काय झाली? तर हाईट झाली कोणाची? कोनिकल पेंडुलमची. या टेन्शनला रिझॉल्व्ह केला होता. एक व्हर्टिकल कंपोनंट, दुसरा हॉरिझॉन्टल कंपोनंट. ओके, त्यानंतर बाळांनो हा अँगल थीटा आहे तर हा अँगल सुद्धा काय झाला होता? थीटा झाला होता. तर हा काय झाला होता? टी डॅश कॉस थीटा. आणि हा काय झाला होता रे? टी डॅश साइन थीटा. हे हाईट जे लेंथचा कोणता कंपोनंट होती बाळांनो? अरे डायग्राम शिकवली आहे बाळांनो. ओके, तर हाईट इज इक्वल टू काय होणार? बघा लेंथला रिझॉल्व्ह केला आपण थीटा सोबत तर एच इज इक्वल टू एल कॉस थीटा होत होता. आणि आर इज इक्वल टू काय होत होता रे? एल साइन थीटा. बाळांनो बघा हे जे होती कोनिकल पेंडुलमचा जेव्हा कन्सेप्ट शिकवला त्यावेळेस हे डायग्राम पण पूर्णपणे समजून सांगितली होती की कसा येतो आणि काय, हा कसा आला, हा कसा आला, प्रत्येक गोष्ट समजून सांगितली होती. बरोबर आहे. चला बाळांनो आता काय करणार? तर बघा इथे थीटा आहे की नाही आहे? आपल्याला आर म्हणजे बघा आर म्हणजे काय रे? एल साइन थीटा आहे का? आर म्हणजे एल साइन थीटा आहे. पुन्हा बाळांनो जी म्हणजे आपल्याला माहिती आहे जी ची व्हॅल्यू किती घ्यायची? राऊंड ऑफ किंवा राऊंड फिगर मध्ये तुम्ही काय करू शकता? 10 घेऊ शकता किंवा ऍक्च्युअल व्हॅल्यू किती असते? 9.8 होते. ओके, चला बाळांनो आता काय करणार? टॅन थीटा आहे तर बाळांनो पहिले आपल्याला थीटाची व्हॅल्यू काढायला लागेल. ओके, आणि थीटा काढण्यासाठी आपल्याला काय दिलं? तर फ्रिक्वेन्सी दिसत आहे का बाळांनो? फ्रिक्वेन्सीला वापरून आपण काय करू शकतो? थीटाची व्हॅल्यू काढू शकतो. कशी काढणार? तर बघा आता डायग्राम समजली असेल. मी डायग्रामला मिटवतो बाळांनो. का बरं मिटवताय सर? तर कारण आहे बाळांनो मला जागा बी तर पाहिजे बोर्डवर लिहायसाठी. ओके, चला तर काय करणार आहे? देअरफॉर एक काम करायचं, याला असंच असंच राहू द्या. याला मी नाव देतो इक्वेशन. नंतर आपण थीटाची व्हॅल्यू काढून याच्यात v स्क्वेअर काढू. तर इक्वेशन नंबर काहीतरी म्हणतो, याला मी 2 म्हणतो. चला ठीक आहे. आता डायग्रामला मिटवतो थोड्या नंतर. पहिली इथे जागा आहे तर याला कम्प्लीट करून घेतो बाळांनो. काय करणार आहे? तर आपल्याला दिलेला आहे फ्रिक्वेन्सी दिली आहे सर नो. तर आपल्याला माहित आहे बाळांनो काय असते रे? पिरियड. बट पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणजे टी इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो पिरियडचा? ट्वाइस बाय अंडर रूट ऑफ काय असतो रे? एल कॉस थीटा अपॉन जी. हा फॉर्म्युला शिकवलाय बाळांनो. याचा डेरिवेशन पण काढून दिलं होतं सर नो. हो सर, तर डायग्राम मिटवतो आता. चला बाळांनो काय करायचं लक्ष द्या. चला रे, तर समोर बघायचं आहे आणि बाळांनो थोडा अभ्यासाची स्पीड वाढवा, अभ्यास करा. ओके, काय करायचं? पिरियड दिलाय. पिरियड म्हणजे काय होते रे? रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी होते. तर 1 अपॉन पिरियड म्हणजे किंवा फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होते? रेसिप्रोकल ऑफ पिरियड. तर 1 अपॉन पिरियड म्हणजे पिरियडला उलटा केला तर काय मिळते आपल्याला? फ्रिक्वेन्सी मिळते. हे सुद्धा सांगितलं असणार मी. तर बाळांनो काय करणार आहे? पिरियडला उलटा केला तर फ्रिक्वेन्सी मिळते. म्हणजे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय होणार? पिरियडला उलटा करा. उलटा केला म्हणजे हा फॉर्म्युला पुरा 1/, मध्ये करा. काय होणार मग? 1/2π होणार आहे सर नो. 1/2π अंडर रूट ऑफ काय होणार बाळांनो? अंडर रूट मध्ये हे सुद्धा काढणार इंटरचेंज किंवा यांचा काढणार उलटा होणार. तर बाळांनो काय होणार? जी अपॉन एल कॉस थीटा. आणि एल कॉस थीटा म्हणजे काय होते रे? हाईट होते पेंडुलमची. डायग्राम मध्ये सांगितलंय बाळांनो सर नो. तर जी अपॉन एल कॉस थीटा म्हणा किंवा जी अपॉन एल कॉस थीटा म्हणजे काय होते रे? एच होते. चला एकदा एक स्टेप वाढवतो. एल कॉस थीटा. ओके,
सो बाळांनो काय करणार तर एन फ्रिक्वेन्सी किती दिली आपल्याला 75 डिवाइडेड बाय 60 आहे का रे? हो सर. तर फ्रिक्वेन्सी किती आहे 75 हट यार चॉक 75 डिवाइडेड बाय 60 म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे बघा डाटामध्ये जे लिहिलं रेंजच्या ठिकाणी ओके इज इक्वल टू 1/2 पाय ओके. चला बाळांनो पुन्हा अंडर रूट ऑफ जी म्हणजे काय होते 10 होते 10 म्हणजे पाय स्क्वेअर होते सर नो पाय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते रे 9.8 त्याला आपण राऊंड काय करतो त्याला आपण त्याची व्हॅल्यू आपण राऊंड ऑफ केलेली व्हॅल्यू देतो किती रे तर 9.8 ला आपण डायरेक्टली 10 लिहू शकतो 10 म्हणजे पाय स्क्वेअर होते तर काय लिहिला इथे जी ची व्हॅल्यू किती आहे पाय स्क्वेअर आहे ओके. दिसत आहे का बाळांनो? हो सर ओके. चला तर बाळांनो डिवाइडेड बाय एल कॉस थिटा म्हणजे काय होते रे हाईट ऑफ द पेंडुलम होते. डायग्राम मध्ये बघायचं एच च्या ठिकाणी एच इज इक्वल टू लिहिलं होता मी एल कॉस थिटा तर एल कॉस या ठिकाणी एच लिहिला एच म्हणजे काय पेंडुलमची हाईट आहे. चला कॅल्क्युलेशन करायचं आहे तर 75 भागीला 60 म्हणजे किती ना 15 चा भाग देतो 15 5 75 15 60 म्हणजे 5/4 आले 5/4 ओके. 15 4 60 झाले बाळांनो तर आले काय 5/4 इज इक्वल टू बोला रे लवकर 1/2 पाय जसंच्या तसं ओके इंटू पाय स्क्वेअरचा स्क्वेअर रूट कॅन्सल होणार तर आला काय पाय डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ एच राहिला. कोणाला नाही समजलं रे? ज्यांना नाही समजलं बाळांनो तुम्ही तर पहिले 5वा वर्ग शिकून आता काऊन तर हा कसा झाला पायचा स्क्वेअर रूट कॅन्सल तर आला किती पाय अंडर रूट कॅन्सल होणार का एचचा अंडर रूट कॅन्सल होणार कारण एचचा स्क्वेअर कुठे आहे का नाही तर बाळांनो हा अंडर रूट मध्येच राहणार एच म्हणजे काय आहे कोनिकल पेंडुलमची हाईट आहे ओके. आता काय करणार बाळांनो तर बघा रे पाय काय झाले कॅन्सल झाले राहिलं काय बाळांनो बघा एक काम करा या अंडर रूट ऑफ एच ला इकडे डिवाइड मध्ये इकडे जाते इंटू मध्ये येणार तर अंडर रूट ऑफ एच इज इक्वल टू इकडे किती आहे बाळांनो बघा रे 1/2 आहे तर 1/2 लिहिलं का 5/4 इकडे इंटू मध्ये राहणार एच सोबत तिकडे गेला तर त्याचा उलटा होणार म्हणजेच 4/5 काही कठीण केलंय का नाही बघा 2 ने भाग जातो बे 1 बे 2 4 2 भागीला 5 म्हणजे एच राहिला अंडर रूट मध्ये सर नो अंडर रूट ऑफ एच इज इक्वल टू 2/5 तर एचचा स्क्वेअर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करायचा स्क्वेअर रूट कॅन्सल होते तर काय होणार एच इज इक्वल टू काय झालं याचा स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे स्क्वेअर याचा होणार सर नो देअरफॉर एच इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 डिवाइडेड बाय 25 देअरफॉर एच इज इक्वल टू 4/25 येते का करता 4/25 भागच नाही जाणार आहे काय करणार 40 ला डिवाइड करा 25 ने याला असं लिहू शकता का बघा बाळांनो 4 आहे तर त्याला मी 40 लिहिला म्हणजे 10 वाढवला तर इंटू 10 टू द पॉवर -1 समजला का रे? हो सर. चला काय करणार ऍक्च्युली इथे 4.0 लिहिला समजा तर काय होते 4.0 म्हणजे 4च झालाय सर नो मी त्याला 40 लिहिला तर पॉईंट इथे आला तर 40.0 झाला तो मी इथला पॉईंट इथे नेला तर एक वाढवला तर मला एकने काय करावं लागेल इथला इथे आणावं लागेल इथला जर मला इथला पॉईंट इथे आणायचा तर मी काय लिहिणार 10 टू पॉवर -1 लिहिणार एकच वेळेस एकच डिजिट मला इथला इकडे शिफ्ट करायचं तेव्हाच हा 4 होते तर 10 टू पॉवर -1 ओके. चला डिवाइडेड बाय काय करणार रे 25 जसं चला 40 भागीला 25 करा आता हे येते सर आम्हाला तर 40 भागीला 25 कसा करणार बाळांनो बघा लवकर 25 आहे का 25 40 मधून 25 गेले किती राहिले रे 15 राहिले सर या सर नो 15 राहिले पॉईंट देऊन द्या काय करायचं 15 25 पेक्षा छोटा आहे पॉईंट दिला पुन्हा एक 0 लावून घ्या समोर काय झाला 25 चा पडा म्हणा 150 पर्यंत किती होणार रे 25 150 म्हणजे 1.6 yes or no हो सर काय झालं 0 0 0 म्हणजे 1.6 आला 25 1.6 तर एच इज इक्वल टू काय आला मग चला 40 भागीला 25 म्हणजे 1.6 इंटू किती आहे 10 टू द पॉवर -1 10 टू द पॉवर -1 म्हणजे एक डिजिट कुठे जाणार आहे इकडे लेफ्ट हँड साइडला जाणार तर देअरफॉर हाईट ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणजेच एल कॉस थिटा होते आणि किती आला रे बाळांनो हा तर 1.6 इतका पॉईंट येणार yes or no 10 टू पॉवर -1 म्हणजे पॉईंट इकडे सरकणार तर 0.16 मीटर मिळाला का हाईट हो सर हाईटचा काय काम आहे सर तर बाळांनो आपल्याला लेंथ माहित आहे हाईट बी मिळाली तर आपण कॉस थिटाची व्हॅल्यू नाही काढू शकत का काढू शकतो आणि कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाली तर थिटा बी मिळेल ना थिटा मिळाला तर आपण इथं ठेवणार त्याला कुठे इक्वेशन नंबर 2 मध्ये थिटा मिळाला आपण कॅल्क्युलेट करणार कॅल्क्युलेट केल्यानंतर इक्वेशन 1 मध्ये ठेवणार आणि 1 मध्ये काय मिळणार आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळणार अशा प्रकारे या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे ओके. चला त्यानंतर समोर बघायचंय तर बाळांनो हा मिटवा भागाकार आता येते सर आम्हाला ओके नाव ओके. चला बाळांनो आता काय करायचं तर बघा रे आपल्याला एच इज इक्वल टू एल कॉस थिटा माहिती आहे किती आहे तर 0.16 मीटर आलेला आहे बरोबर आहे तर बाळांनो देअरफॉर मला सांगा रे या फॉर्म्युला चांगल्यानं बघा कॉस थिटा इज इक्वल टू करणार एल इकडे कॉस थिटा इंटू मध्ये एल
इकडे गेला तर एचच्या डिवाइड मध्ये होणार, तर देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू, बघा या इक्वेशन वरून बघा मी जे लिहितो ते बरोबर आहे का, तर कॉस थिटा इज इक्वल टू काय होणार आहे एच अपॉन एल. येस ऑर नो, येस ऑर नो. एच ची व्हॅल्यू किती आहे तर 0.16 आहे, तर देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 0.16 डिवायडेड बाय एल किती आपल्याकडे, लेंथ किती आहे रे 20 इंटू 10⁻²मीटर, तर 20 इंटू 10⁻². समजला का, 10⁻² म्हणजे इथला पॉईंट कुठे येणार, 2 डिजिट इकडे जाणार, मायनस आहे तर लेफ्ट हँड साइडला घेऊन जायचा डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट 20 मध्ये कुठे आहे, सगळ्यात शेवटी जो की आपण लिहित नाही लिहिलंय सर. ओके, तर 20 चा डेसिमल पॉईंट इथं आहे समजा, तर काय करणार -2 आहे पावर, -2 पावर आहे, याला 2 डिजिट इकडे ना म्हणजे 1 2 म्हणजे 0.20 सत्ता खतम झाला तो -2. तर आला काय बाळांनो मग, तर काय राहिला भाई देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू काय होणार आहे 0.16 डिवायडेड बाय 0.2. येस ऑर नो, हो सर. चला बाळांनो करा आता मग, तर काय होणार 0.16 डिवाइड बाय 0.2 म्हणजे देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू काय होणार आहे 16/2 म्हणजे 0.8 झाला. समजला का. चलो प्यारे बच्चो, कॉस थिटा मिळाला. कॉस थिटा मिळाल्यानंतर आपल्याला थिटा बी मिळू शकते, तर देअरफॉर थिटा इज इक्वल टू कॉसला इकडे कॉस थिटा आहे, तिकडे कॉसला घेऊन गेलो तर कॉसचा काय होणार कॉस इनवर्स होणार. कॉस इनवर्स कोणाचा तर 0.8 चा, म्हणजे थिटा इज इक्वल टू काय झाला बाळांनो कॉस इनवर्स ऑफ, बोला ना रे, कॉस इनवर्स ऑफ 0.8. ओके, चलो प्यारे बच्चो आता काय करणार, तर कॉस इनवर्स ऑफ 0.8 ची व्हॅल्यू कशी काढायची सर, आणि यासाठी मी म्हटलं होतं की लॉग टेबल काहीतरी नावाची गोष्ट असते म्हणून. ओके, तर बाळांनो लॉग टेबल घ्यावा लागेल आता आपल्याला. तर बघा रे, लॉग टेबल आहे आपल्याकडे जो की कॅल्क्युलेशन करण्यासाठी वापरायचं आहे आपल्याला. तर बाळांनो बघा लॉग टेबल आहे, लॉग टेबलला आपण वापरणार आहोत. तर कसं वापरायचं सर, बघा कॉस आपल्याला थिटा काढायचा आहे, कॉस इनवर्स आहे, कॉस इनवर्स आहे कोणाचा 0.8 चा. कसं काढायचं तर हे थोडक्यात सांगतो, कारण मी शिकवणार आहोत याला डबल. तर काय करायचं, लॉग टेबल मध्ये पेजेस खोलायचे, नुसते नंबर दिसते. ओके, समजतं भरपूर आणले, सुरुवातीला लॉग टेबल घेते मुलं, समजत काहीच नाही. ओके, भरपूर समजते बी. ओके, कधी समजते जेव्हा शिकवला तेव्हा समजते. ओके, तर काय करायचं बाळांनो, आपल्याला जेव्हा इनवर्स फंक्शनची व्हॅल्यू काढायची आहे तेव्हा काय करणार आपण नॅचरल अँगल किंवा नॅचरल फंक्शन मध्ये जाणार. ओके, आता कोण आहे तर कॉस आहे, तर नॅचरल कोसाइन मध्ये जाणार. ओके, किती आहे 0.8. तर मला हा जे नंबर आहेत ना पूर्ण नंबर मध्ये 0.8 किंवा 0.8 च्या जवळची व्हॅल्यू शोधावी लागेल, जे की ज्यांना येते त्यांच्यासाठी काही कठीण नाहीये, ज्यांना नाही त्यांना मी डबल शिकवणार आहोत. ओके, कारण बाळांनो आता मी या न्यूमेरिकल्स मध्ये लॉग टेबल नाही शिकवू शकत. ओके, मी फक्त कॅल्क्युलेट करून दाखवणार आहोत. लॉग टेबल शिकायचं आहे, सो 1-2 दिवसाने चालू करणार होतो मी, करणार. ओके, चला तर काय करणार बाळांनो, बघा कॉस इनवर्स ऑफ 0.8 पाहिजे, तर मी 0.8 शोधणार कुठे आहे, तर चला कुठपासून चालतंय 1 पॉईंट, त्यानंतर 0.9, 0.8 पाहिजे मला, पाहिजे. ओके, कुठे आहे रे कॉस इनवर्स ऑफ 0.8. ओके, 36 डिग्री, त्यानंतर किती मिनिट मध्ये 54 मिनिट मध्ये, किती आहे 7, त्याच्या जवळचे 0.79997. ओके, त्यामध्ये मिन डिफरन्स आपल्याला 3 चा पाहिजे, किती मिनिट मध्ये 2 मिनिट्स मध्ये, म्हणजे किती झाला बाळांनो 36 डिग्री किंवा 36.9 डिग्री. ओके, तर बाळांनो थिटाची व्हॅल्यू येणार देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय होणार रे, बघा भरपूरांना नाही समजणार आहे सरांनी काय केलं ते, बट बाळांनो टेन्शन घ्यायची नाही, लॉग टेबल जेव्हा शिकवणार तेव्हा समजणार सरांनी काय केलं होतं. ओके, तर बघा रे काय करणार, थिटा इज इक्वल टू आपण जर कॉस इनवर्स ऑफ 0.8 केला किती येतात 36 पॉईंट, किती बोललो होतो रे 36.9 डिग्री थिटाची व्हॅल्यू मिळाली बाळांनो. ओके, चला आता काय करणार, थिटा मिळाला आपल्याला, वापरणार याला. आता बघा इक्वेशन 1 मध्ये बघा कोण आहे रे, त्यार पुस्तक पडली. ओके, चला काय करणार, इक्वेशन आपला 2 बघा, टॅन थिटा आहे, थिटाची व्हॅल्यू मिळाली. ओके, त्यानंतर काय करणार तर आर म्हणजे एल साइन थिटा लिहिला होता डायग्राम मध्ये, आर इज इक्वल टू एल साइन थिटा. ओके, चलो प्यारे बच्चों, तर फ्रॉम इक्वेशन 2 किंवा इक्वेशन 2 इम्प्लाइज दॅट, काय आहे बाळांनो इक्वेशन 2 व्ही स्क्वेअर, तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे बाळांनो लक्ष द्या रे. ओके, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर म्हणजे होते एल साइन थिटा, तर आर म्हणजेच काय होते एल साइन थिटा. डायग्राम बघायची बाळांनो, थेअरीच्या लेक्चर मध्ये मी डायग्राम काढून दिलेलो आहे. ओके, आर इज इक्वल टू एल साइन थिटा होते, जी जसं या त्याचं इंटू काय तर टॅन थिटा, म्हणजे इंटू मध्ये कोण आहे जी इंटू टॅन थिटा, तर इंटू जी इंटू टॅन थिटा. ओके बाळांनो, चला काय करणार आहे तर देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू बघा बाळांनो एल आपल्याला माहित आहे किती आहे रे 20 इंटू 10⁻² आहे, तर 20 इंटू 10⁻². ओके, त्यानंतर समोर बघा
काय करणार इंटू साइन थिटा, साइन थिटाची व्हॅल्यू काढलेली आहे किती 36.9 डिग्री. ओके, त्यानंतर इंटू जी, जी ची व्हॅल्यू किती असते 10 किंवा पायचा स्क्वेअर, पायचा स्क्वेअर म्हणजे 10. ओके, त्यानंतर मॅडम टॅन थिटा, तर इंटू मध्ये टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे 36.9 डिग्री, तर 36.9 डिग्री. ओके, चलो प्यारे बच्चों पूरा कॅल्क्युलेशन करायचं तर देअरफॉर v स्क्वेअर इज इक्वल टू, चलो प्यारे बच्चों काय करणार तर आणखी पुन्हा साइनची 36.9 मध्ये किती व्हॅल्यू ते काढायला लागेल, तर काढा पटापटा काढा, मिळून जाईल. लॉग टेबलनेच काढायचं असतं. चला पुन्हा जाणार नॅचरल साइन मध्ये जाणार आपण. नॅचरल साइन कुठे आहे, नॅचरल साइन लॉगॅरिथमिक नाही, नॅचरल साइन. ओके, अँटी लॉग बी नाही, नॅचरल साइन मिळाला. नॅचरल साइन मध्ये जायचं, साइनची व्हॅल्यू बघायची 36.9 डिग्री मध्ये. कसं बघणार सर, तर 36 डिग्री प्लस 0.9 डिग्री लिहू शकतो का बाळांनो. 0.9 प्लस 36 म्हणजे 36.9 झाला. तर सगळे 36 बघा साइनच्या टेबल मध्ये, डिग्री मध्ये बघा 36 डिग्री. ओके, 36 डिग्री मध्ये काय करणार तर पुन्हा समोर बघायचं 0.9 डिग्री मध्ये त्याची व्हॅल्यू बघा 36, साइनची 36 0.9 मध्ये किती आहे 6004. ओके, 6004 किती मध्ये राहणार ते 0 पॉइंट राहणार. ओके, 20 इंटू 10 टू द पॉवर -2 इंटू साइनची 36.9 डिग्री मध्ये किती येणार, किंवा 36 डिग्री 9.9 डिग्री मध्ये किती येणार बाळांनो, किती आली सांगितलं 0.6004. ओके, 0.6004 इंटू 10 जसंच्या तसं इंटू टॅनचा पण तेच करणार. आता काय करणार, साइनच्या वेळेस आपण नॅचरल साइन मध्ये बघितला, टॅनच्या वेळेस नॅचरल टँजंट मध्ये बघा. नॅचरल टँजंट मध्ये कुठे जाणार 36 डिग्री मध्ये आणि 0.9 डिग्री मध्ये बघायचं. 36 डिग्री 0.9 डिग्री किती येत आहे 0.7508, 0.7508. ओके, 508. चलो प्यारे बच्चे इसे अब कैलकुलेट करना है. अरे सर एवढा मोठा कॅल्क्युलेशन आहे, आम्ही कसे सॉल्व करणार सर, तर बाळा त्याच्यासाठी तो लॉग टेबल शिकायचं आहे तुम्हाला. ओके, काय करणार आहे 10 गुणिला 20 म्हणजे 200 तर इथेच झाले. 20 स्क्वेअर इज इक्वल टू 200. कसे झाले 20 आणि हा 10 200 झाले बाळांनो. ओके, 200 इंटू 10 टू द पॉवर -2. चलो प्यारे बच्चे इंटू कोण राहिला रे 0.6004. येस और नो. एक काम करा याला 200 इंटू 10 टू द पॉवर -2 म्हणजे 2 होतील. येस और नो. काऊन तर 200 वर किती झिरो आहेत 2 झिरो आहेत. पॉवर किती आहे 10 चा, इंटू मध्ये -2 आहे. -2 म्हणजे इथला डेसिमल पॉईंट 1 2 म्हणजे 2.00 म्हणजे 2. खतम करा याला. किती झाले मग 2 झाले. राहिला का इंटू मध्ये, तर हा राहिला बघा 0.6004 इंटू बघा रे, इंटू मध्ये हा 10 तर खतम झाला, 10 20 आणि हा पॉवर खतम झाला, 2च झाले सगळे मिळून. ओके, राहिला काय हा आणि हा, तर हा लिहिला तो काय आहे 0.7508. ओके, याचा कॅल्क्युलेशन करायचं आहे बाळांनो. त्यानंतर हा जो 20 स्क्वेअर ची व्हॅल्यू येणार कुठे ठेवणार आपण इक्वेशन 1 मध्ये, याचा कॅल्क्युलेशन करणार तेव्हा काय मिळणार आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळणार सर. ओके, चलो प्यारे बच्चो सर. ओके, कुठं गेलो रे, चला 2 ने इंटू करा याला 0.6 ला, 0.6 ला 2 ने इंटू केला तर 1.2 येणार. साइन 2 ने 12 होते ना, तर देअरफॉर ओके धूड़ उल्ला रे. चलो प्यारे बच्चों ओके, चलो प्यारे बच्चों काय करायचं लक्ष द्या. तर देअरफॉर v स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार रे बाळांनो बघा, याला 2 ने याला इंटू केला तर 4 2 8 होणार. येस और नो. 1.2 साइन 2 12 म्हणजेच 1.2004 4 2 8. पुन्हा कोणाला नाही समजला, समजला सर आम्हाला सगळ्यांना समजला. इंटू मध्ये ओके 2 ना गुणाकार करायचा होता. ओके, चला इंटू मध्ये होणार आहे 0.7508. आता भरपूर अण्णा सर हा करताच नाहीयेत. 1.2008 इंटू मध्ये 0.75 झाला सर, दिवसभर आम्ही आज करतो. आता असं करायचं नाही आहे बाळांनो. फिजिक्स बाय अमोल सर वर या तुम्ही, तुम्हाला लॉग टेबल वगैरे सगळं शिकवतो. बस थोडासा वेळ द्या मला, कारण की कसं आहे ना बाळांनो, भरपूर साऱ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात. व्हिडिओ बनवण्यापासून तर तिकडे सगळंच काही करायला लागते. ठीक आहे, वावरात बी जावं लागते मग कधी कधी. तर आता काय करणार आहोत बाळांनो बघा रे. याच्या बाळांनो तुम्हाला समजेल का, मी करतो डायरेक्टली. कसा करतो बघा, लॉग करतो. तर लॉग करायचा बघा, दोघांचा गुणाकार आहे, गुणाकार असेल तर लॉगची काय होते
ऍडिशन होते, तर लॉग ऑफ कोणाचा लॉग येणार 1.2008 1.2008. बाळांनो बघा किती डिजिट आहेत रे नंबर मध्ये, 1 2 3 4 5 डिजिट आहे. पाचवा डिजिट जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल त्याला काटायचा आणि चौथ्या डिजिट मध्ये 1 ऍड करायचा. 0 मध्ये 1 टाकला तर राहिला किती मग 1, खतम. ओके, त्यानंतर बघा इथे कॅल्क्युलेशन याच्याला दोघांचा गुणाकाराचा. बघा नंतर लॉग घ्यायचा, कोणाचा लॉग याचा झाला आता याचा घ्यायचा. 0 पॉईंट आहे तर 0 पॉईंट किती 7508 7508. बघा किती डिजिट आहे 1 2 3 4 आहेत सर. हा जमला सर, याचा काही प्रॉब्लेमच नाही. ओके, तर इज इक्वल टू आणि इथे पण इज इक्वल टू काय करणार बाळा लक्ष द्या आता. तर 1.2 ची व्हॅल्यू किंवा 12 ची व्हॅल्यू डेसिमल पॉइंटला इग्नोर करा. आता 12 ची व्हॅल्यू 0 मध्ये मिन डिफरन्स 1 मध्ये ऍड करून बघायचं. कसं बघायचं तर लॉगॅरिथमच्या टेबल मध्ये जायचं, या लॉग टेबल मध्ये. ओके, लॉगॅरिथम अँटी लॉग आला डायरेक्ट. कसा लॉगॅरिथम मध्ये काय करणार आहे बघा, 12 ची व्हॅल्यू 0 मध्ये मिन डिफरन्स 1 मध्ये, 12 ची व्हॅल्यू 0 मध्ये मिन डिफरन्स 1 मध्ये, 12 ची व्हॅल्यू 0 मध्ये मिन डिफरन्स 1 मध्ये, 1 मध्ये किती आहे मिन डिफरन्स 3 आहे. ओके, 12 ची व्हॅल्यू 0 मध्ये किती आहे 0792 0792 मिन डिफरन्स 3 मध्ये, 3 आणि 2 5 झाले. ओके, 3 ऍड करायचे, मिन डिफरन्सला ऍड केला, 3 आणि 2 5 0795 झाला. 07 अच्छा सीपी कोण लिहिलं नाही, सीपी लिहिलाच नाही. ओके, 0795 ला तर 0795 त्याच्या पहिलं सीपी लिहायचं असते. याचा सीपी नंबर 1 पेक्षा मोठा आहे आणि बाळांनो डेसिमल पॉईंटच्या आधी किती डिजिट आहे, एकच डिजिट आहे, तर सीपी काय होणार रे 0 पॉईंट होणार. आणि नंबर 1 पेक्षा छोटी आहे तर याचा होणार 1 बार पॉईंट. ओके, सीपी कसा काढायचा, मॅन्टिसा कसा काढायचा शिकवणार मी, टेन्शन नका घेऊ. मी कॅल्क्युलेट करून देतो तुम्हाला, भरपूरांना येते, ज्यांना येते ते समजलं असं का केलं. ओके, त्यानंतर म्हणा 0795 लिहा इथे याचा मॅन्टिसा. 12 ची व्हॅल्यू 0 मध्ये मिन डिफरन्स 1 मध्ये ऍड करून किती येणार 0795. ओके, त्यानंतर समोर बघा रे काय होणार पुन्हा याच्यामध्ये 75 ची व्हॅल्यू 0 मध्ये मिन डिफरन्स 8 मध्ये, 75 ची व्हॅल्यू 0 मध्ये मिन डिफरन्स 8 मध्ये, 75 ची व्हॅल्यू 0 मध्ये मिन डिफरन्स 8 मध्ये कुठे आहे 5 आहे. ओके, किती 8751 मध्ये 5 टाकला तर 6 झाले. ओके, 8756 करा. का करणार लॉगच्या काय करते ऍडिशन, काउंट मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर लॉगची काय होते ऍडिशन होते. यांची ऍडिशन करून काय करणार अँटीलॉग काढणार. कसा काढणार बाळांनो बघा, आता सोडून देतो, बाकी तुम्ही बघायचं. ओके, चला काय करणार आहे तर देअरफॉर अँटीलॉग कोणाचं तर या दोघांची बेरीज करायची. करा 6 आणि 5 किती झाले रे 11 च्या 1 आजच्याला 1, 9 आणि 5 14 आणि 1 15 चे 5 आजच्याला 1, 7 आणि 1 8 7 आणि 1 14 14 आणि 1 15 चे 5 आजच्याला 1 1 1 कॅन्सल झाला 0.5. अबे असं कसं झालं, होऊच नाही शकत सर. 6 आणि 5 11 चा 1 आजच्याला 1 त्यानंतर 5. अच्छा 6 आणि 5 किती झाले रे 15 चे, सॉरी 6 आणि 9 किती झाले 15, 15 चे 5 हातचाला 1. ओके, 1 दिला 7 आणि 14 आणि 15 चे 5 हातचाला 1, त्यानंतर 8 आणि 1 9 आणि काय झालं बाळांनो मग 1 बार म्हणजे 1 बार पॉईंट. 0 प्लस -1 म्हणजे काय होते -1, 0 प्लस -1 म्हणजे -1 म्हणजे 1 बार पॉईंट. ओके, 1 बार म्हणजे 10 to the power -1 होते. ओके, चला बाळांनो काय करायचं अँटीलॉग काढायचं तर पॉईंट नंतरच्या 2 डिजिट घ्या. 95 ची व्हॅल्यू 5 मध्ये मिन डिफरन्स 1 मध्ये, अँटीलॉग मध्ये जाता अँटीलॉग मध्ये अँटीलॉग कुठे गेला अँटीलॉग मध्ये 95 ची व्हॅल्यू 5 मध्ये, 95 ची व्हॅल्यू 5 मध्ये मिन डिफरन्स 1 मध्ये, 5 मध्ये मिन डिफरन्स 1, 95 ची व्हॅल्यू 5 मध्ये मिन डिफरन्स 1 मध्ये 2 आहे. ओके, 8 म्हणजे 9018 ऍड फॅड करून क्रॉस केला पहिला डिजिट, नंतर पॉईंट द्यायचा 1 बार होता म्हणून 10 to the power -1, 2 बार असता तर 10 to the power -2 केला असता. हा झाला आपला आन्सर, झाला दोघांचा गुणाकार एवढा आला, दोघांचा गुणाकार. देअरफोर v स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार रे 9 पॉईंट -1 आहे तर 0.9 सीधा इथला पॉईंट -1 आहे म्हणून इथे येणार, म्हणजेच काय येणार रे 0.9018. चलो प्यारे बच्चों खत्म. v स्क्वेअर इज इक्वल टू किती आला 0.9018. काय होणार रे बाळांनो v स्क्वेअर ची व्हॅल्यू झाली. या v स्क्वेअर ला पुट करा कुठे रे इक्वेशन नंबर 1 मध्ये, तर पुट इन इक्वेशन 1 या इथंच लिहितो पुट इन इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 इम्प्लाइज दॅट, याला कॅल्क्युलेशनचा काम नाही, आपण मिटवला कॅल्क्युलेशनला. ओके, चला बाळांनो आता काय करणार
कॅल्क्युलेशनच भारी आहे, बाकी सोपी सोपीच आहे यामध्ये. ते बी ज्यांना कॅल्क्युलेशन येते ना त्यांच्यासाठी तर बहुत सोपी आहे न्यूमेरिकल. ओके, काय करणार, व्हीच्या स्क्वेअरला इक्वेशन 1 मध्ये पुट केला तर काय मिळणार आपल्याला, कायनेटिक एनर्जी. तर देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी. ओके, देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम. किती आपल्याकडे, एम किती आहे रे, 100 इंटू 10⁻³ लिहा. तर काय येणार, इंटू 100 इंटू 10⁻³ इंटू व्ही स्क्वेअर किती आला आपला, 0.9018. 0.9018 लिहिला बाळांनो. कॅल्क्युलेशनच करायचं आहे रे बाळांनो, काहीच नाही करायचं होता. बघा 100 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 50 झाले. 50 इंटू 0. पहिले याला लिहून घ्या, 9018 इंटू 10⁻³ किती आहे, -3 आहे. इथे पॉईंट आहे, या कमी झाला म्हणजे 5 इंटू इथे काय करायचं आहे बाळांनो, एक काम करा, 9 पॉईंट करून टाका 0.9 ला. तर काय याला इथला एक इथे गेला तर याच्या इकडे घेऊन घ्या. तर काय 90 किंवा 9.018 इंटू 10⁻³ जसंच्या तसं. ओके, चला काय समजला, 50 इंटू 10 लिहिला, 10 याला नाही केला, 5 इंटू 10 म्हणजे 50 झाले. 10 ने याला इंटू केला तर 9 पॉईंट होते. 0.9 ला 10 ने इंटू केला तर 9 पॉईंट होणार. तर 50चा 10 वर जो होता 10⁻1 तो इथून काढला आणि याला दिला, म्हणजे बरोबर. ज्याला तर गुणाकार तुम्हाला लॉग टेबलने करण्याची आवश्यकता नाही आहे. ओके, तर इज इक्वल टू करा 9.018 इंटू 5. 8 45 चे 0, 8 चाले 4, 5 1 5 4 9, 5 0 0, 5 9 45. किती डिजिट नंतर पॉईंट येणार, 1 2 3 तर 1 2 3 म्हणजे 45.090. ओके, तर किती आला रे, 45.090 इंटू 10⁻⁻. तर बाकीचा आहे सर, ते इंटू 10⁻⁻³ हा काय झाला बाळांनो, आपली झाली कायनेटिक एनर्जी. तर याला -3 ला इकडे देऊन द्या. तर कशा देणार कायनेटिक एनर्जी, जूल मध्ये येणार. जूल काय एनर्जीचा, एस युनिट आहे. तर देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय करणार आहे, लक्ष द्या आता, -3 आहे ते 2 किती वेळेस, 3 वेळेस तिकडे जाईल. डेसिबल पॉईंट आपला कुठे जाईल, 3 टाइम तिकडे जाणार. कोणाकडे, हा तिकडे लेफ्ट हँड साइड. ओके, तर बाळांनो काय येणार आहे 0. ओके, 0. -3 आहे ना, 1 2 3 म्हणजे 0.045 जूल. काय आहे आपली कोणती एनर्जी आहे रे, कायनेटिक एनर्जी मिळाली. ओके, एकच मिळाली सर, दुसरी तर अजून बाकी आहे सर. ओके, तर कायनेटिक एनर्जी आपली किती आली रे, 0.045 जूल. ओके, त्यानंतर बाळांनो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे, जागाच नाही राहिले तरी बी काढून देतो, कारण आहे सोपीच आहे. ठीक आहे, नंबर 2 चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. नंबर 2 किंवा नंबर 2 बघा असा लिहिला, डेल्टा पोटेन्शियल एनर्जी. बाळांनो पोटेन्शियल एनर्जी चेंज कधी होणार, लेंथ आणि हाईट वरची पोटेन्शियल एनर्जी घ्यायची. ओके, तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट आणि मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू लेंथ. तर जास्त कोण राहील, हाईट जास्त आहे की लेंथ जास्त आहे, चेक करा. हाईट आहे 1.6 म्हणजे 0.16 आहे. हाईट बघा किती आली, 0.16 आहे आणि हा 0.2 होता. लेंथ आहे का 0.2 आहे, म्हणजे लेंथ जास्त आहे, हाईट कमी आहे. तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढणार, तर मास इंटू ग्रॅव्हिटी फॉर्म्युल्यामध्ये राहणारच आहे. काय करणार, लेंथ मायनस हाईट करा, कॅल्क्युलेशन करायचं याचा. ओके, तर काय होणार रे, इज इक्वल टू मास किती आहे, तर आपल्याकडे मास किती दिला रे बाळांनो, 100 इंटू 10⁻³ म्हणजे 0.1. 0.1 इंटू ग्रॅव्हिटी म्हणजे 10 इंटू एल मायनस एच. एल मायनस एच म्हणजे किती रे, 0.2 मायनस 0.16. 0.2 मायनस 0.16. ओके, चला 0.1 इंटू 10 म्हणजे 1 झाला. 1 मधून काय करणार, 0.2 मायनस 0.16 म्हणजे 0.2 मधून काढा, 16 काढा, 2 मधून 16 किती राहिले, 0.4. 0.04. 0.04 जूल इज द करेक्ट आन्सर. कोणाचा, पोटेन्शियल एनर्जीचा. हे झाली बाळांनो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किंवा इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती आली आपली, 0.045 आली. आणि बाळांनो कोण आली, पोटेन्शियल एनर्जी किती आपली किती आली, 0.04 जूल. आणि अशा प्रकारे बाळांनो या न्यूमेरिकल मध्ये बघा रे, घाबरण्यासारखं काही नाही, टेन्शन घेण्यासारखं काही नाही. न्यूमेरिकल मध्ये फक्त कॅल्क्युलेशन जास्तीचा होता, बाकी स्टेप्स लक्षात ठेवायच्या आणि कॅल्क्युलेशनच्या प्रॅक्टिस करायचं आहे. ज्यांना लॉग टेबल नाही त्यांच्यासाठी लॉग टेबल मी 2 दिवसात घेऊन येणार. ओके, चला त्यानंतर आपल्याला बघायचं आहे रे नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17 झाल्यानंतर कोणता राहणार, 18. ओके, चला तर बाळांनो आहे रे आपला क्वेश्चन नंबर 18. ओके, क्वेश्चन नंबर 18 काय म्हणतं बाळांनो बघा, चुटकी में चकाचक करायचं आला तर काय करणार रे, ए मोटरसायकलिस्ट इज अंडरगोइंग वर्टिकल सर्कल इनसाइड ए स्फीयर ऑफ डेथ. कोणती मोशन होत आहे मोटरसायकलिस्टची, वर्टिकल सर्कल मध्ये फिरत आहे म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशन होत आहे बाळांनो. द स्पीड ऑफ द मोटरसायकल व्हॅरीज बिटवीन 6 मीटर पर सेकंड अँड 10 मीटर पर सेकंड. व्हेरी गुड सर. तर काय लिहिणार, सगळ्यात डाटा लिहिणार बाळांनो. काय लिहिणार रे,
डाटा लिहिणार. चलो प्यारे बच्चो फास्ट लिहायचं. ओके तुम्हीच लिहा सर, आम्ही पाहतो फक्त. तुम्ही काय करता लिहायचं बाळांनो, क्वेश्चनला सोल्व प्रॅक्टिस करायची. ओके तर बाळांनो बघा काय म्हणतात, व्हर्टिकल सर्कल मध्ये स्पीड किती व्हॅरी होत आहे, तर 6 मीटर पर सेकंद आणि 10 मीटर पर सेकंड. हे व्हर्टिकल सर्कल आहे. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. व्हॅरी होत आहे म्हणजे इथं किती आहे, तर ए पॉइंट वर असलेली स्पीड किती दिली आहे बाळांनो आपल्याला, 6 मीटर पर सेकंड. आणि बाळांनो जास्तीत हे झाली कमीत कमी, जास्तीत जास्त किती आहे, तर 10 मीटर पर सेकंड म्हणजे स्पीड ऍट पॉइंट बी. काहीतरी शिकवला होता सर असा थिअरी मध्ये, आठवते का? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ए टू झेड मी 3 डेरिव्हेशन सॉल्व्ह करून देतोय. व्हेलॉसिटीचे, टेन्शनचे आणि एनर्जीचा पण सोडून दिला होता व्हर्टिकल सर्क्युलर. बघा बाळांनो, जाऊन बघा ते जे प्रिव्हियस लेक्चर आहेत ते बघा. ओके तर काय होणार आहे, व्हीबी इज इक्वल टू किती दिलं बाळांनो, 10 मीटर पर सेकंड दिला. अशा प्रकारे दिलेलं आहे का? चला बाळांनो तर काय करणार मग, व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट म्हणतो इज इक्वल टू किती दिले आपल्याला, 6 मीटर पर सेकंड. हे सर 6 मीटर पर सेकंड हायेस्ट इज काऊन आहे, तर हायेस्ट वर जे आहे ते कमी असते स्पीड, लोएस्ट वर जास्त असते. कमी वाली हायेस्ट झाली, जास्त वाली कोणाची होणार, लोएस्ट पॉइंट होणार. तर व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू काय होणार आहे, बघा रे लवकर किती दिलेले आहे, 10 मीटर पर सेकंड. ओके आणखी काय दिलाय का आपल्याला, कॅल्क्युलेट म्हणते. कॅल्क्युलेट म्हणजे टू फाइंड. डायग्रामची आवश्यकता नाही कारण मी डायग्राम ऑलरेडी शिकवलेली आहे बाळांनो, तर तुम्हाला फॉर्म्युलाज लिहून ठेवायचे होते. सर नो व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट किती राहते, व्हेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट किती राहते, व्हेलॉसिटी ऍट मिड पॉइंट किती राहते, सगळं काही काढून दिलेलं आहे. सर नो हो सर. तर बाळांनो बघा आता काय करायचं आहे, तर म्हणत काय आपल्याला काय दिलेलं आहे, एक मोटरसायकलिस्ट आहे, कोणत्या सर्कल मध्ये फिरत आहे, व्हर्टिकल सर्कल मध्ये फिरत आहे. ओके आणि मोटरसायकलची स्पीड जी आहे ते काय होतं, व्हॅरी होत आहे. कुठपासून 6 मीटर पर सेकंड ते 10 मीटर पर सेकंड. ओके तर कॅल्क्युलेट म्हणजे काय करायचं, टू फाइंड काय काढायचं आहे बाळांनो आपल्याला, वाचा, डायमीटर ऑफ स्फिअर ऑफ डेथ. म्हणजे स्फिअर ऑफ डेथच्या डायमीटरला कॅपिटल डी म्हणतो, तर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अगेन समोर बोला, व्हॉट आर द मिनिमम व्हॅल्यूज आर पॉसिबल फॉर दिस टू स्पीड्स. म्हणजे बाळांनो की जेव्हा डायमीटर मिळेल तेव्हा रेडियस वरूनच डायमीटर मिळेल. सर नो किंवा आपल्याला डायमीटर काढली किंवा डायमीटर वरून रेडियस काढू शकतो, तर डायमीटर वरून आपण रेडियस काढणार किंवा रेडियस वरून डायमीटर मिळणार. तर जे रेडियस येणार ना त्या रेडियस साठी व्ही आणि व्हीपी किती राहणार मग ते काढायचं. तर काढून येतो बघा, क्वेश्चन मध्ये काही दम नाही जास्त, तर जे आपल्याला काढायचं काय काढायचं आहे मग, V1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि V2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नंबर हे झाले, हे काढायचं आपल्याला. नंबर 1 मध्ये हा काढायचा आहे आणि नंबर 2 मध्ये ह्या दोन गोष्टी काढायच्या. ओके चला वाढणार, तर कसं काढणार बघा रे, वी नो दॅट किंवा नाव. सोपीच क्वेश्चन आहे बघा. हा नाही बी समजला असेल ना हा काय आहे सर, तरी मी समोर समजणार आहे म्हणून मी सांगून राहिलो. ओके वी नो दॅट काय माहिती रे बाळांनो आपल्याला, व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा फॉर्म्युला म्हणजे VA इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला, अंडर रूट ऑफ RG इज इक्वल टू किती दिले आपल्याला बघा लवकर बघा, 6 मीटर पर सेकंड आहे VH व्हॅल्यू आहे का, तर 6 मीटर पर सेकंड. ओके त्यानंतर बाळांनो VB इज इक्वल टू काय माहिती आहे, अंडर रूट ऑफ 5 RG होते सर, यस और नो, हो होते. ओके चला इज इक्वल टू किती दिले, अंडर रूट ऑफ 5 RG इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड दिलेलं आहे का बाळांनो. चला आता काय करणार आहोत बघा, VB चा स्क्वेअर करतो, याला थोड्या वेळासाठी राहू द्या, आपल्याला माहित आहे डाटामध्ये लिहिले, यांना राहू द्या, फॉर्म्युले द्या फक्त. ओके फॉर्म्युले लिहिले बाळांनो. चला आता देअरफॉर VB चा स्क्वेअर इज इक्वल टू किती होणार, याचा स्क्वेअर केला तर हा काय होणार, स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, तर काय होणार बाळांनो 5RG होणार का. बघा लक्ष द्यायचं, देअरफॉर VB स्क्वेअर इज इक्वल टू कसा लिहू शकतो रे 5RG ला, 5RG म्हणजे किती होऊ शकते, तर 1RG प्लस 4RG म्हणजे किती झाले 5RG झाले सर. आता बाळांनो हा RG बघा, तर याच्यामध्ये बघा इम्प्लाइज दॅट, याच्यावरून बघा VA चा जर स्क्वेअर लिहिला मी तर याचा स्क्वेअर रूट कॅन्सल तर होणार काय, हा RG होणार. तर VA चा स्क्वेअर म्हणजे काय होते RG, तर RG च्या ठिकाणी काय लिहू शकतो मी यावरून बघा, VA चा स्क्वेअर म्हणजे RG होते, तर RG च्या ठिकाणी काय लिहिणार व्हेलॉसिटी ऍट पॉइंट A चा स्क्वेअर, तर देअरफॉर velocity at point B चा स्क्वेअर इज इक्वल टू velocity at point A चा स्क्वेअर प्लस किती रे 4RG, किती 4RG. एवढा समजला का बाळांनो, हो सर. तर त्याला समोर सॉल्व्ह करतो बघा काय करायचं आहे, तर देअरफॉर ओके velocity at point B चा स्क्वेअर या A चा स्क्वेअरच्या velocity जी आहे ते इकडे आणा, याला इकडे आणा, तर काय होणार देअरफॉर velocity at point B स्क्वेअर मायनस velocity at point A स्क्वेअर इज इक्वल टू किती राहिला मग 4RG राहिला, yes or no, तर 4RG. बाळांनो आपल्याला रेडियस पहिले मिळत आहे बघा, कसं मिळणार रे, तर व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी चा डायरेक्ट व्हॅल्यू पुट करावे, झाला काम खतम आहे चला. ओके तर व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी चा स्क्वेअर किती आपल्याकडे
व्हीबीचा स्क्वेअर, व्हीबी किती आहे 10 आहे तर 10चा स्क्वेअर मायनस व्हीए किती आहे 6 आहे तर 6चा स्क्वेअर इज इक्वल टू 4r इंटू जी ची व्हॅल्यू किती असते 10, 4 इंटू 10 म्हणजे 40. तर बाळांनो 10 चा स्क्वेअर किती होते रे 100 मायनस 6 चा वर्ग 36 बरोबर किती झाला रे 10 4 गुणिला 10 म्हणजे किती झाले 40 r मिळणार. तर 40 ला इकडे घेऊन तर 100 मधून 36 गेले किती राहिले 100 मधून 36 गेले 36 गेले किती राहिले 30 गेले 70 राहिले 4 म्हणजे किती 64. येस ऑर नो 64 राहिले बरोबर आहे. तर 64 डिवायडेड बाय कोण येणार तो 40 येणार तर राहिला काय r राहिला. तर देअरफॉर रेडियस इज इक्वल टू किती झाली रे 64 डिवायडेड बाय 40 येते की नाही येते येते सर. कसं करायचं बघा तर 64 डिवायडेड बाय 40 ला असं लिहू शकता तुम्ही 6.4 डिवायडेड बाय 4 काउंट सर असं होऊन गेलं. बाळांनो बघा 40 ला लिहू शकते का 4 इंटू 10 to the power plus 1 10 to the power 1 वर गेला तर 10 to the power minus 1 10 to the power minus 1 64 ला इंटू मध्ये असेल तर इथला डिजिट इथे गेला म्हणजे 6.4 झाले. ओके चला तर देअरफॉर बाळांनो काय करणार आता 6.4 डिवायडेड बाय 4 पटकन दिशाने करायचं 4 1 4 झाले राहिले किती 2 राहिले पॉईंट घेतला 4 पॉईंट इथे घ्यायला लागते 4 इथे. ओके किती रे 4 24 6 24 म्हणजे 6 1.6 इज द करेक्ट आन्सर. तर देअरफॉर रेडियस इज इक्वल टू 1.6 मीटर आली. व्हर्टिकल सर्कलची रेडियस किती आली मग बाळांनो 1.6. आपल्याला काढायचं काय होता रे डायमीटर. डायमीटर काय असते ट्वाइस ऑफ रेडियस. देअरफॉर डायमीटर इज इक्वल टू 2r ट्वाइस ऑफ रेडियस इज इक्वल टू 2 इंटू r किती आपल्याकडे 1.6 1.6 इंटू 2 म्हणजे सोडून दे 32 म्हणजे 3.2 मीटर. चलो बाळांनो डायमीटर मिळाली पहिला आन्सर मिळाला आपल्या. दुसरा काय काढायचं आहे रे तर हे रेडियस बघा आपली एवढी आली ती रेडियसला वापरून आपण बघा व्ही आणि व्हीबी काढू शकतो. सर नो व्ही आणि व्हीबी काढायचं आहे या रेडियस साठी. ओके चला कसं काढणार तर बघा सोपीच आहे. तर व्ही इज इक्वल टू किंवा V1 काढायचं V1 ला आपण VS म्हटलेलं आहे तर व्ही ए डॅश म्हणतो याला व्ही बी डॅश म्हणा म्हणजे समजायला सोपी जाणार की आहे बघ ए पॉइंट साठीच आहे पण डॅश आहे म्हणजे या रेडियस साठी काढायचं. ओके चलो प्यारे बच्चो तर नाव मिनिमम पॉसिबल व्हॅल्यू काढायची होत्या ना आपल्याला तर व्ही ए डॅश इज इक्वल टू काय होणार आहे अंडर रूट ऑफ आर जी फॉर्म्युला असते सर नो. हो सर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर किती आपल्याकडे 1.6 आहे सर नो 1.6 इंटू जी ची व्हॅल्यू 10 1.6 इंटू 10 म्हणजे अंडर रूट ऑफ किती होणार 16 होणार. अंडर रूट ऑफ 16 म्हणजे व्ही ए डॅश इज इक्वल टू किती झाला बाळांनो अंडर रूट ऑफ 16 म्हणजे 4 मीटर पर सेकंड. ओके त्यानंतर दुसरा काढायचा आहे तर काय करणार व्हीबी डॅश म्हणजे काय होते रे अँड व्हीबी वेलोसिटी ऍट पॉइंट बी त्याच्या डॅश म्हणजे कोणत्या तर ह्या रेडियस साठी आपल्याला काढायचं आहे ते वेलोसिटी कोणत्या पॉईंटवर लोएस्ट पॉईंटवर. तर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5rg फॉर्म्युला असते वेलोसिटी ऍट लोएस्ट पॉइंट अंडर रूट ऑफ 5rg. तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म्युले जे आहेत ते बाळांनो एका पेज वर व्यवस्थित लिहायचे आहेत सो दॅट तुम्ही न्यूमेरिकल सोडवताना तुम्हाला काही असं डायग्राम काढण्याची आवश्यकता नाही पडली पाहिजे. डायरेक्ट माहिती आहे सर मला फॉर्म्युलाच माहिती आहे सर अंडर रूट ऑफ 5rg म्हणजे वेलोसिटी कोणत्या पॉईंट वरची आहे लोएस्ट पॉईंट वरची आहे कोणत्या मोशन मध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. तर इज इक्वल टू काय करणार बाळांनो अंडर रूट ऑफ 5 जसंच्या तसं आर म्हणजे किती आपल्याकडे 1.6 आहे जी म्हणजे किती 10 1.6 इंटू 10 म्हणजे काय होणार आहे अंडर रूट ऑफ 5 इंटू 16 सॉरी ना 16 1.6 इंटू 10 म्हणजे 16 होते. ओके चला 16चा स्क्वेअर रूट निघतो म्हणजेच काय होणार देअरफॉर वेलोसिटी ऍट पॉइंट बी त्याचा डॅश इज इक्वल टू काय होणार 16चा स्क्वेअर रूट निघाला 4 अंडर रूट मध्ये 5 राहणार आहे सर ना मीटर पर सेकंड. दिस इज द सेकंड वाली लोएस्ट पॉइंट वर असलेली मिनिमम वेलोसिटी आहे आणि हायेस्ट पॉइंट वरची मिनिमम वेलोसिटी काढलेली आहे. आणि अशा प्रकारे बाळांनो क्वेश्चन संपलेला आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19 आहे. ओके बाळांनो समजायचं याला काही आवश्यकता असेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ओके क्वेश्चन नंबर 19 बघायचं आता आपल्याला. ओके तो बाळांनो हा आहे क्वेश्चन नंबर 19. ओके 18 बघून झाल्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 19 लिहिलेला आहे बोर्डवर. चला याला सॉल्व्ह करायचं आहे बाळांनो म्हणत काय बघा वाचा रे काय म्हणताय ए मेटॅलिक रिंग. ओके क्वेश्चनला वाचायचं आहे बाळांनो काय म्हणताय ए मेटॅलिक रिंग ऑफ मास किती दिलाय 1 kg हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर. मेटॅलिक डाटा लिहायचा बाळांनो डेटा म्हणता तुम्ही मला माहिती आहे. ओके तर डेटा लिहिल्या तुम्ही ना तर मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 kg आहे. मास किती दिलाय रे मेटॅलिक रिंगचा मास इज इक्वल टू 1 kg आहे. ओके चला बाळांनो त्याच्यानंतर काय म्हणताय मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे होते आय कोणाचा दिलाय रिंगचा आहे. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाला IR म्हटला किती दिलाय इज इक्वल टू अरे 1 kg
मीटर स्क्वेअर आहे का बाळा? दिलेल्या गोष्टी लिहितो आपण डाटामध्ये, सर नो? हो सर. मास दिलेला आहे मेटॅलिक रिंगचा 1 kg आणि मेटॅलिक रिंगचा काय दिलेला आहे आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया. आर म्हणजे रिंगचा आहे, कोण आहे काय? तर आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. किती आहे? तर 1 kg मीटर स्क्वेअर दिलेला आहे. ओके. वेन रोटेटिंग अबाउट वन ऑफ इट डायमीटर, म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया कशासाठी आहे? अबाउट इट्स डायमीटर. अबाउट इट्स कोणाची? रिंगची डायमीटर. अबाउट द डायमीटर. ओके. त्यानंतर बाळांनो, इट इज मोल्टन अँड रिमोल्डेड इनटू अ थिन. ओके. म्हणत काय बाळांनो बघा रे, की जे मेटॅलिक रिंग आहे त्याला काय केला? मोल्टन मटेरियल किंवा मोल्ट केला किंवा रिमोल्ड केला. मोल्टन म्हणजे वितळवला, वितळवल्यानंतर त्याला काय केला रे? तर रिमोल्डेड केला. कशामध्ये? तर इंटू ए थिन युनिफॉर्म डिस्क. म्हणजे रिंगची का बनवली? आता डिस्क बनवली ऑफ सेम रेडियस म्हणते. का म्हणते? रेडियस सेम आहे म्हणते. रिंगची आणि डिस्कची रेडियस काय? सेम आहे, म्हणजे आर समजा. समजलंय का? जेवढी रिंगची आहे रेडियस तेवढेच जे रिमोल्ड केल्यानंतर रिंगला आपण का बनवला? डिस्क बनवला. मोल्ट म्हणजे वितळवून, रिमोल्ड करून. ठीक आहे. तर म्हणालो काय बनला त्याच्याला? डिस्क बनले. आणि डिस्कची रेडियस आणि रिंगची रेडियस कशा म्हणते? सेम आहे म्हणते. ओके. हाऊ मच विल इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया? तर टू फाइंड. हाऊ मच म्हणजे काय करायचं आपल्याला? काढायचं. टू फाइंड काय काढायचं आहे बाळांनो बघा रे? हाऊ मच मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा रे? डिस्कचा. ओके. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. डी म्हणजे डिस्क, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. काढायचं आहे. कोणत्या ऍक्सिस साठी आहे बाळांनो? वेन रोटेटेड अबाउट इज ओन ऍक्सिस. ओन ऍक्सिस म्हणजे कोणत्या ऍक्सिस होते रे? अबाउट सेंट्रल ऍक्सिस. अबाउट ओन ऍक्सिस म्हणजे सेंटर ऑफ मास मधून जाणारे ऍक्सिस म्हणजे सेंट्रल ऍक्सिस. ओके. तर अबाउट सेंट्रल ऍक्सिस. सेंट्रल ऍक्सिस. चला बाळांनो, आपल्याला काय दिलेलं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय रिंगचा. रिंगचा काय बनवला? मोल्ड म्हणजे वितळवला त्याला. मग काय केला? डिस्क बनवला. डिस्क बनवल्यानंतर बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा डिस्कचा. ओके. रिंगचा दिला, डिस्कचा काढायचा. तर वी नो दॅट. नाऊ वी नो दॅट. ओके. चला बाळांनो, संपलेला आहे प्रश्न. काऊन संपलेला आहे सर? तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर फॉर्म्युला काय असतो रे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट इट डायमीटर इज इक्वल टू फॉर्म्युला. बघा बाळांनो, कुठे बघणार तुम्ही? तर बाळांनो बघा रे, तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये येलो वाले ब्रॅकेट डब्बे दिले आहे. यासर येलो वाले टेबल दिले आहे. येलो टेबल दिलेले आहे. चॅप्टर जेव्हा संपते ना थेरी रोटेशनल डायनामिक्सच्या एंड मध्ये एमसीक्यू चालू व्हायच्या वर येलो टेबल आहे. येलो टेबल मध्ये फॉर्म्युले बघायचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे. ओके. तर बाळांनो काय करायचं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट कोणती ऍक्सिस? तर अबाउट द डायमीटर वाला फॉर्म्युला चेक करा बाळांनो. तर आहे 1/2 mr². नसेल तर सांगा. हो सर आहे सर, बरोबर आहे. व्हेरी गुड. इक्वेशन नंबर 1 म्हणायला. त्याच्यानंतर बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया बघा. डिस्क साठी फॉर्म्युला बघा सेंट्रल ऍक्सिसचा काय आहे? तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट द कोणत्या ऍक्सिस आहे? सेंट्रल ऍक्सिस इज इक्वल टू काय असते? 1/2 mr². इक्वेशन नंबर 2. तर दोन्ही बी फॉर्म्युला सेमच आहे. तर दोन्ही इक्वेशन मग काय झाले? इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय झाले बाळांनो? दे आर फोर. इक्वेशन 1 आणि 2 वरून बघा दोघांची राईट हँड साइड सेम आहे, तर लेफ्ट हँड साइड बी कशी राहणार? सेम राहणार. दे आर फोर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. अँड दे आर फोर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क इज इक्वल टू रिंगचा किती दिला आपल्याला? 1 kg मीटर स्क्वेअर. तर डिस्कचा बी किती राहणार बाळांनो? 1 kg मीटर स्क्वेअर. होता का सोपीच? हो सर. ओके. चला बाळांनो, अशा प्रकारे काही काही क्वेश्चन जे आहेत ते खूप इझी लेवलचे आहेत आणि काही काही क्वेश्चन जे आहेत बाळांनो ते खूप जास्त काय केलेलं आहे? कॅल्क्युलेशन भरपूर दिलेलं. तर टेन्शन घ्यायची नाही, प्रॅक्टिस करायचं. मोठा क्वेश्चन असेल तर जास्त कॅल्क्युलेशन असेल आणि जास्त कॅल्क्युलेशन असेल तर त्याचे मार्क्स किंवा वेटेज जास्त राहणार. ओके. चला तर बाळांनो, हा अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 19 संपलेला आहे. चला तर बाळांनो, आपण 17, 18 आणि 19 हे 3 क्वेश्चन्स आपण या लेक्चर मध्ये घेतलेले आहेत. ओके. त्यानंतर आपले राहिलेले कोणते क्वेश्चन नंबर 20, 21 आणि 23 हे थोडे नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. का बरं? कारण बाळांनो लेक्चर जो आहे तो खूप जास्त लंबा होतो आणि मग भरपूर मुलं काय करतात की लेंथ असली की अवॉइड करतात. बाळांनो असं करायचं नाहीये. सगळं काही जेवढं जास्त काही मिळत आहे ना ते तुमच्यासाठी आहे. तर समजायचं आहे बाळांनो, अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायचं आहे. चला, थँक्यू सो मच. ओके.